आज मी आपल्या समोर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी काही 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे म्हणून सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज आपल्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी काही 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे. अण्णाभाऊ साठे हे थोर व्यक्ती होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई असे होते. जाती व्यवस्था, गरीब आणि भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. फक्त 1.5 दिवसातच त्यांनी शाळा सोडली. त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. निरीक्षर असणाऱ्या अण्णाभाऊंनी कथा, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अडस्थान निर्माण केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. माझी मैना गावावर राहिली व मुंबईची लावणी या लावण्या खूप प्रसिद्ध आहेत. रशियात जाऊन शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते.